Good morning, my dear students. Myself, Busari Vishwas, lecturer of Pravara Medical Trust, College of Pharmacy, Sheogaon. My subject is Hospital and Clinical Pharmacy. So, my dear student, today we are going to start or discuss our next topic, that is drug interactions. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण जो काही आपला नवीन टॉपिक सुरुवात करणार आहोत त्या टॉपिकचं नाव काय आहे, ड्रग इंटरॅक्शन. त्याच्यामध्ये आपल्याला काय पाहायचं, सुरुवातीला इंट्रोडक्शनमध्ये काय आहे तर ड्रग इंटरॅक्शन कॅन ऑकर इनसाइड ऑर आउटसाइड द बॉडी. ड्रग इंटरॅक्शन जे आहे ते कुठे ऑकर होते किंवा कुठे इंटरॅक्शन होतात, एकतर इनसाइड बॉडीमध्ये किंवा आउटसाइड बॉडीमध्ये ड्रग इंटरॅक्शन ऑकर होतात. इनसाइड बॉडीमध्ये ज्या ड्रग इंटरॅक्शन होतात त्याला आपण काय म्हणतो, इनसाइड बॉडीवरती किंवा इनसाइड बॉडीमध्ये त्याला आपण इन व्हिवो म्हणतो, आणि आउटसाइड बॉडी त्याला आपण इन व्हिट्रो ड्रग इंटरॅक्शन म्हणतो. ड्रग इंटरॅक्शन कॅन ऑकर इनसाइड ऑर आउटसाइड बॉडी कॉल्ड ॲज इन व्हिवो अँड इन व्हिट्रो ड्रग इंटरॅक्शन. समजलं की ड्रग इंटरॅक्शन कुठे होतात, इनसाइड बॉडीमध्ये किंवा आउटसाइड बॉडीमध्ये, त्याला आपण काय म्हटलं जातं, इन व्हिवो ड्रग इंटरॅक्शन किंवा आणि इन व्हिट्रो ड्रग इंटरॅक्शन. द टर्म इन व्हिट्रो ड्रग इंटरॅक्शन इज रेफर्ड टू ॲज इनकम्पॅटिबिलिटी. जी टर्म आहे इन व्हिट्रो ड्रग इंटरॅक्शन ती काय रेफर केलेली आहे, ॲज अ इनकम्पॅटेबिलिटीज रेफर केलेली आहे. देन नेक्स्ट वन आहे इन व्हिट्रो ड्रग इंटरॅक्शन ऑकर व्हेन 2 or more drug are administered simultaneously and these also include. आणि ज्या इन व्हिट्रो ड्रग इंटरॅक्शन ऑकर होतात त्या कधी ऑकर होते किंवा ड्रग इंटरॅक्शन कधी होते इन व्हिट्रोची, तर ज्यावेळेस आपण किंवा पेशंट व्हेन 2 or more ड्रग्स, 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त ड्रग ॲडमिनिस्टर करेल सायमल्टेनियसली एकाच वेळी, त्यावेळेस काय होतं तर कोणती ड्रग इंटरॅक्शन होते, इन व्हिट्रो ड्रग इंटरॅक्शन. मग त्याच्यामध्ये काय काय इंटरॅक्शन आहेत, ड्रग फूड इंटरॅक्शन आहे, त्यानंतर ड्रग डिसीज इंटरॅक्शन आहे. त्याच्यामध्ये इन्क्लूड कोणकोणत्या इंटरॅक्शन असतात, तर एक आहे ड्रग फूड इंटरॅक्शन, सेकंड वन आहे ड्रग डिसीज इंटरॅक्शन, थर्ड वन आहे ड्रग एन्व्हायरमेंटल केमिकल इंटरॅक्शन. एक्झाम्पल काय आहे मग त्याचं, स्मोकिंग. ड्रग एन्व्हायरमेंटल केमिकल इंटरॅक्शन एक्झाम्पल आहे स्मोकिंग. आणि ड्रग लॅबोरेटरी टेस्ट इंटरॅक्शन, त्यानंतर आहे ड्रग लॅबोरेटरी टेस्ट इंटरॅक्शन. आता नेक्स्ट पॉईंट आहे व्हेरियस साईट्स ऑफ ड्रग इंटरॅक्शन. वेगवेगळ्या साईट्स आहेत इंटरॅक्शनच्या. त्यानंतर आता फर्स्ट वन आहे लिव्हर. लिव्हरमध्ये काय होतं, मेटाबॉलिझम इंडक्शन ऑर इनिबिशन ऑफ एन्झाईम. लिव्हरमध्ये काय होतं, मेटाबॉलिझम इंडक्शन ऑर इनिबिशन ऑफ एन्झाईम. देन प्लाझ्मा, कॉम्पिटिशन फॉर प्रोटीन बाइंडिंग साइट, competition for protein binding site. Then IV route, intravenous route, in vitro interaction due to additives. त्यानंतर आहे चेंजेस इन एक्सक्रेटरी मेकॅनिझम. एक्सक्रेटरी मेकॅनिझम जर चेंज झालं त्याच्यामध्ये pH असेल किंवा pKa इफेक्ट्स त्याचा होतो. आणि कॉम्पिटिशन फॉर ट्युब्युलर सिक्रेशन. त्यानंतर नेक्स्ट वन आहे ड्रग कॉम्पिटिशन ऑर अँटागोनिझम ॲट रिसेप्टर साईट. रिसेप्टर साईट मध्ये ड्रगचं कॉम्पिटिशन किंवा अँटागोनिझमच्या कॉम्पिटिशनमुळं इंटरॅक्शन होऊ शकते. त्यानंतर इंटेस्टाईनमध्ये कशी होऊ शकते तर चेंजेस इन ॲब्सॉर्प्शन कॅरेक्टरिस्टिक्स. जर ॲब्सॉर्प्शन कॅरेक्टरिस्टिक्स चेंजेस झाले तर त्यामुळे. आणि ओरल रूटमध्ये जर त्याची बायो अवेलेबिलिटी चेंज होत असेल तर त्या ठिकाणी ड्रग इंटरॅक्शन होऊ शकतं. कोणकोणते साईट्स
व्हेरियस साईट्स, त्याच्यामध्ये साईट्स कोणकोणत्या आहेत, एक लिव्हर, 2 प्लाझ्मा, 3 IV रूट्स, त्यानंतर चेंजेस ऑफ एक्सक्रिटरी मेकॅनिझम, त्यानंतर रिसेप्टर बाइंडिंग साईटचं कॉम्पिटिशन, त्याच्यामध्ये मग कॉम्पिटिशन ड्रगचं असेल किंवा अँटॅगोनिझमचं असेल. त्यानंतर आहे इंटेस्टाईनमध्ये काय होतं, ॲब्सॉर्प्शन कॅरेक्टरिस्टिक्स चेंजेस होतात आणि ओरल रूटमध्ये काय होतं, चेंजेस इन बायो अवेलेबिलिटी. त्यानंतर नेक्स्ट वन आहे कॉजेस ऑफ ड्रग इंट्रॅक्शन. व्हेरियस फॅक्टर आर रिस्पॉन्सिबल फॉर द इंट्रॅक्शन्स. आणि हे जे ड्रग इंट्रॅक्शन होतात त्याच्यासाठी व्हेरियस फॅक्टर अफेक्ट करतात. मग त्याच्यामध्ये कॉजेस ऑफ ड्रग इंट्रॅक्शनमध्ये काय आहे तर व्हेरियस फॅक्टर आर रिस्पॉन्सिबल फॉर द ड्रग इंट्रॅक्शन. आणि ड्रग इंट्रॅक्शनसाठी असे व्हेरियस टाईपचे फॅक्टर त्या ठिकाणी रिस्पॉन्सिबल असतात किंवा जबाबदार असतात. आता त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे यूज ऑफ नॉन प्रिस्क्रिप्शन ड्रग. जर नॉन प्रिस्क्रिप्शन ड्रग यूज केले तर त्यामुळेही ड्रग इंट्रॅक्शन होऊ शकतं. त्यानंतर मल्टिपल फार्माकोलॉजिकल इफेक्ट हा सेकंड फॅक्टर आहे, त्यामुळेही ड्रग इंट्रॅक्शन होऊ शकतं. त्यानंतर मल्टिपल फिजिशियन, त्यानंतर पेशंट नॉन कम्प्लायन्स आणि लास्ट वन आहे ड्रग ॲब्यूज. 1 बाय 1 डिटेलमध्ये स्टडी करूया. आता यूज ऑफ नॉन प्रिस्क्रिप्शन ड्रग म्हणजे काय किंवा त्याच्यामुळे कशाप्रकारे ड्रग इंट्रॅक्शन होऊ शकतं. तर द सायमल्टेनियस यूज ऑफ प्रिस्क्रिप्शन ड्रग विथ नॉन प्रिस्क्रिप्शन ड्रग, एक्झाम्पल अँटॅसिड्स अँड डिकंजेस्टंट, ॲस्पिरिन. म्हणजे काय, सायमल्टेनियस जर प्रिस्क्रिप्शन ड्रग तुम्ही यूज करत असाल आणि त्याचबरोबर तुम्ही नॉन प्रिस्क्रिप्शन ड्रगही ॲडमिनिस्टर करत असाल तर त्याच्यामुळे काय होतो, ड्रग इंट्रॅक्शन होऊ शकतात. मग त्या ड्रग इंट्रॅक्शनला आपण काय म्हणू शकतो, यूज ऑफ नॉन प्रिस्क्रिप्शन ड्रग हा त्याचा फॅक्टर झाला. मग त्याचं एक्झाम्पल काय आहे, अँटॅसिड, कंजेस्टंट आणि ॲस्पिरिन. जर तुम्हाला प्रिस्क्राईब केलेले ड्रग असेल, सपोज डॉक्टरने तुम्हाला, फिजिशियनने तुम्हाला की प्रिस्क्राईब केलेलं आहे ड्रग, ते पण तुम्ही घेताय आणि नॉन प्रिस्क्राईब केलेले म्हणजे फिजिशियनने न दिलेले ड्रग पण तुम्ही सायमल्टेनियसली प्रिस्क्राईब केलेले ड्रग आणि नॉन प्रिस्क्राईब केलेले ड्रग जर घेत असाल तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं, इंटरॅक्शन होऊ शकतं. मग त्याचा फॅक्टर काय आहे, फॅक्टरचं नाव आहे मग त्यामुळेच की यूज ऑफ नॉन प्रिस्क्रिप्शन ड्रग. त्यानंतर नेक्स्ट वन आहे मल्टिपल फार्माकोलॉजिकल इफेक्ट. Many drug used in the therapy have an action on many physiologic system of body. Therefore, when 2 drugs are administered simultaneously, it can affect some of the same system. आता काही ड्रग कसे यूज केले जातात की त्याच्या जी थेराप्युटिक ॲक्शन आहे किंवा त्याची थेरपी ॲक्शन आहे ऑन फिजिओलॉजिकल सिस्टम ऑफ बॉडी. Therefore, when 2 drugs are administered simultaneously, it can affect some of the same system. आणि त्याच्यामुळं काय होतं, सेम सिस्टीमवरती ते ड्रग अफेक्ट करतात. त्यानंतर थर्ड वन आहे मल्टिपल फिजिशियन. द पेशंट इन अ शॉर्ट पिरियड व्हिजिट्स मोर दॅन 1 फिजिशियन विच मे रिझल्ट इन अ ड्रग इंट्रॅक्शन. आता सरळ यांनी काय सांगितले की कमी कालावधीमध्ये तुम्ही सपोज आता काहीतरी एखादा पेशंट आहे त्याचं आजारी आहे तो पेशंट किंवा त्याला एखादा डिसीज आहे, त्याची ट्रीटमेंट सपोज एखाद्या डॉक्टरकडे चालू आहे, 2 दिवस झाले परंतु त्या डॉक्टरची थेरपीचा डोस कंप्लीट झालेला नाही, परंतु 1 दिवस त्याचा टॅबलेट वगैरे प्रिस्क्राईब केलेला घेतला आहे, परंतु पेशंटला वाटलं की नाही आता मला इथे फरक पडत नाही, लगेच एका दिवसानंतर लगेच दुसऱ्यानंतर तिसरा. म्हणजे असे पेशंटने कमी कालावधीत जास्त फिजिशियनकडे ट्रीटमेंट घेणं त्याच्यामुळेही काय होऊ शकतं, ड्रग इंट्रॅक्शन होऊ शकतो. त्यानंतर फोर्थ वन आहे पेशंट नॉन कम्प्लायन्स. मेनी टाइम्स पेशंट डू नॉट फॉलो द इन्स्ट्रक्शन ऑफ फिजिशियन ऑर फार्मासिस्ट. काही वेळेस असं काय होतं किंवा काही कालावधीमध्ये पेशंट काय करतो की फिजिशियनने दिलेल्या ज्या इन्स्ट्रक्शन आहेत किंवा फार्मासिस्टने दिलेल्या ज्या इन्स्ट्रक्शन आहेत त्या व्यवस्थितरित्या फॉलो करत नाही, त्याच्यामुळेही
ड्रग इंट्रॅक्शन होऊ शकतं. ऑर पेशंट डो नॉट रिसीव्ह द इन्स्ट्रक्शन प्रॉपर रिगार्डिंग मेडिकेशन, आणि मेडिकेशनच्या संदर्भात किंवा मेडिकेशनच्या रिगार्डिंग ज्या इन्स्ट्रक्शन आहेत त्या प्रॉपरली रिसीव्ह केल्या जात नाही पेशंटकडून, त्यामुळे ही ड्रग इंट्रॅक्शन होऊ शकतं. त्यानंतर नेक्स्ट वन आहे ड्रग ॲब्यूज. नेक्स्ट वन काय आहे? ड्रग ॲब्यूज. ड्रग ॲब्यूज, देर इज अ टेंडन्सी ऑफ सम पेशंट टू ॲब्यूज ऑर मिसयूज द ड्रग फॉर क्विक रिझल्ट कॉझिंग ड्रग इंट्रॅक्शन. आणि काही पेशंटची अशी टेंडन्सी झालेली असते की एखाद्या ड्रगचा अब्यूज केला किंवा मिसयूज केला तर त्याचा क्विक रिझल्ट येऊ शकतो, त्यामुळे काय होऊ शकतं? ड्रग इंट्रॅक्शन होऊ शकतं. आता नेक्स्ट पॉईंट आहे मेकॅनिझम ऑफ ड्रग इंट्रॅक्शन. त्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी की द मेकॅनिझम ऑफ ड्रग इंट्रॅक्शन आर क्लासिफाईड ॲज फॉलोइंग टाईप्स. जे मेकॅनिझम आहे ड्रग इंट्रॅक्शनचं ते मेनली 3 टाईप्समध्ये क्लासिफाईड झालेलं आहे किंवा त्याचं क्लासिफिकेशन 3 टाईपमध्ये पडलेलं आहे. एक म्हणजे फार्मॅकोकायनेटिक ड्रग इंट्रॅक्शन, सेकंड म्हणजे सेकंड टाईप काय आहे? फार्मॅकोडायनॅमिक ड्रग इंट्रॅक्शन, आणि थर्ड वन आहे मिसलेनियस ड्रग इंट्रॅक्शन. फर्स्ट फार्मॅकोकायनेटिक ड्रग इंट्रॅक्शन, सेकंड फार्मॅकोडायनॅमिक ड्रग इंट्रॅक्शन, अँड थर्ड मिसलेनियस ड्रग इंट्रॅक्शन. फर्स्ट स्टडी करूया त्यामधील फार्मॅकोकायनेटिक ड्रग इंट्रॅक्शन. इन दिस वन ड्रग अफेक्ट द ॲब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम अँड excretion of another drug resulting in a changes of concentration of other drug in plasma. याच्यामध्ये काय होतं की फार्मॅकोकायनेटिक ड्रग इंट्रॅक्शनमध्ये त्याच्यामध्ये एक ड्रग अफेक्ट करतो कशावरती? ॲब्सॉर्प्शन असेल, जी ADME प्रोसेस आहे त्याला काय म्हणतो आपण? ॲब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रिशन. मग त्यामुळे काय होतं की जो अनदर ड्रग आहे त्याच्या रिझल्टिंगवरती त्या ठिकाणी अफेक्ट होतं. मग त्याच्यामध्ये काय अफेक्ट होतं? इन चेंजेस ऑफ कॉन्सन्ट्रेशन अदर ड्रग इन प्लाझ्मा. त्याचं कॉन्सन्ट्रेशन चेंज होतं कशामध्ये? अदर ड्रग जो आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन चेंज होतं प्लाझ्मामध्ये. आता त्याच्यामध्ये काय आहे मग की इंट्रॅक्शन अफेक्टिंग गॅस्ट्रोइंटेस्टिनल ॲब्सॉर्प्शन. गॅस्ट्रोइंटेस्टिनल ॲब्सॉर्प्शनवरती काय अफेक्ट होतो? गॅस्ट्रोइंटेस्टिनल जे ॲब्सॉर्प्शन आहे त्याच्यावरती काय अफेक्ट होतं? डिफरंट मेकॅनिझम अफेक्ट द गॅस्ट्रोइंटेस्टिनल ॲब्सॉर्प्शन ऑफ अ ड्रग. डिफरंट मेकॅनिझम अफेक्ट करतात कशावरती? जे गॅस्ट्रोइंटेस्टिनल ॲब्सॉर्प्शन आहे. द अमाऊंट ऑफ ड्रग ॲब्सॉर्ब मे बी रिड्यूस ऑर डिले विच डिक्रीज द ड्रग प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन लेवल रिड्युसिंग द थेरप्युटिक इफेक्ट. आणि जी अमाऊंट आहे ड्रग ॲब्सॉर्ब केलेली किंवा रिड्यूस किंवा डिले झाली त्याच्यामुळे काय होऊ शकतं? तर ड्रग प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन लेव्हल डिक्रीज होतं, आणि ड्रग प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन लेव्हल डिक्रीज झाल्यामुळे त्याचा थेरप्युटिक इफेक्ट काय होतो? डिक्रीज होतो किंवा त्याचा रिड्यूस होतो. त्यानंतर आहे समटाईम्स द स्लोअर ॲब्सॉर्प्शन रेट प्रोलॉंग द इफेक्ट ऑफ कॉझिंग डिफिकल्टी इन केस ऑफ हिप्नोटिक्स. आणि काही काळ जो स्लोअर इफेक्ट आहे ॲब्सॉर्प्शन रेटचा त्याच्यामुळे काय होतं? तर ड्रग कॉझिंग डिफिकल्टी इन केस ऑफ हिप्नोटिक्सच्या केसेसमध्ये. द नेक्स्ट वन आहे फॉलोइंग आर द फॅक्टर विच अफेक्ट द गॅस्ट्रोइंटेस्टिनल ॲब्सॉर्प्शन. आणि फॉलोइंग जे फॅक्टर आहेत ते गॅस्ट्रोइंटेस्टिनल ॲब्सॉर्प्शनवरती कशाप्रकारे अफेक्ट करतात ते स्टडी करायचं आपल्याला. त्याच्यामध्ये फॅक्टर फर्स्ट आहे pH. The pH of the GI content affect the absorption of drug. That the non-ionized form of drug, the more lipid soluble get absorbed more readily than ionized form of drug. म्हणजे नॉन आयोनाइज फॉर्म जो ड्रग आहे किंवा नॉन आयोनाइज फॉर्ममध्ये असलेला ड्रग जास्त ॲब्सॉर्ब होतो किंवा मोर रेडियली ॲब्सॉर्ब होतो कोणाच्या तुलनेत? आयोनाइज फॉर्म ऑफ ड्रगच्या तुलनेत. त्यानंतर नेक्स्ट वन आहे द ॲसिडिक ड्रग रिमेन इन द नॉन आयोनाइज फॉर्म इन स्टमक लो pH, हेन्स दिस विल गेट रेडियली ॲब्सॉर्ब. देन इफ अँटॅसिड इज ॲडमिनिस्टर्ड विथ ॲसिडिक ड्रग, जर अँटॅसिड तुम्ही ॲसिडिक ड्रग बरोबर ॲडमिनिस्टर्ड केलं तर इट विल बी राईज द pH ऑफ काय होतं? इट विल बी
rise the pH of GI, gastrointestinal contents. 61 नाही तिथं GI आहे gastrointestinal contents and inhibits the absorption of drug. आणि त्याच्यामुळे काय होतं, ॲब्सॉर्प्शन ऑफ ड्रग इनहिबिट केलं जातं. देन नेक्स्ट वन आहे द एंटरिक कोटेड बायसोकोडाईल oral dosage form of laxative should not be given with the antacid or milk because increase the pH of GI content may causes disintegration of enteric coating, releasing the drug in stomach causing irritation or vomiting. आणि enteric coated बिसोकोडाईल जे ओरल डोसेस फॉर्म आहे लॅक्झेटिव्हचं ते आपण कशाबरोबर देऊ शकत नाही, अँटॅसिड बरोबर देऊ शकत नाही किंवा मिल्क दुधाबरोबर देऊ शकत नाही. का बरं देऊ शकत नाही? बिकॉज ऑफ इन्क्रीज इन pH ऑफ GI कंटेंट. त्याच्यामुळे GI कंटेंटचा pH इन्क्रीज होऊ शकतो आणि इट मे बी कॉजेस डिसइंटिग्रेशन ऑफ एंटरिक कोटिंग अँड रिलीजिंग द ड्रग इन स्टमक. स्टमकमध्ये ड्रग रिलीज झाल्यामुळे काय होऊ शकतं, इरिटेशन होऊ शकतं कॉजेस किंवा वॉमिटिंग होऊ शकते. त्यानंतर नेक्स्ट वन आहे कॉम्प्लेक्सेशन. ड्रग्ज लाईक दॅट टेट्रासायक्लिन फॉर्म कॉम्प्लेक्सेशन विथ मेटल आयन्स सच ॲज कॅल्शियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम अँड आयर्न विच आर पोअरली ॲब्सॉर्ब. आणि ड्रग जसा की टेट्रासायक्लिन आहे त्याच्यामुळे कॉम्प्लेक्सेशन फॉर्म होऊ शकतं. जर तो आयर्न मेटल बरोबर दिला तर त्याच्यामध्ये कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम असेल, ॲल्युमिनियम असेल किंवा आयर्न असेल. त्यानंतर हेन्स टेट्रासायक्लिन शुड नॉट बी ॲडमिनिस्टर्ड अलॉंग विथ मिल्क. आणि टेट्रासायक्लिन हा दुधाबरोबरही दिला जात नाही. कंटेनिंग द कॅल्शियम अँड ड्रग कंटेनिंग मेटल आयन्स सच ॲज आयर्न कंटेनिंग प्रेसिपिटेशन अँड अँटॅसिड. फॉर एक्झाम्पल फ्लोरोक्लिनोन्स लाईक सिप्रोफ्लॉक्झासिन, नॉरफ्लॉक्झासिन शुड नॉट बी ॲडमिनिस्टर्ड विथ ॲल्युमिनियम अँड मॅग्नेशियम कंटेनिंग अँटॅसिड सिन्स दिस मेटल ions complex the fluoroquinolones. Then next one आहे absorption. Antidiarrheal mixture contain the absorbent like a kaolin which absorb the other medication if administered simultaneously. This decrease the absorption of medication administered. आणि त्याच्यामुळे काय होतं, जे absorption medication administered आहे त्याचा रेट डिक्रीज होतो. Thank you everyone. Thank you. Remaining point of this chapter will be study in next lecture. Thank you.